आकाश बनसोडेवर कोणी हल्ला केला होता? धक्कादायक सत्य उघडकीस. पुण्यातील वाघोलीत अतिशय लोकप्रिय असणारा रील स्टार आक्या बनसोडेवर गुरुवारी हल्ला झाला होता आणि ही बातमी सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरली होती. पोलिसांनी 3 जणांना तात्काळ अटक पण केली होती. पण या हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण होता? कोणी केला होता हल्ला? या हल्ल्यामागचं काय सत्य कारण होतं हे आता समोर आलंय. पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेऊन तिघांना अटक देखील केली आहे. त्यामध्ये 3 जणांच्या चौकशीमध्ये काय गोष्टी समोर आल्या. त्याचबरोबर आकाश बनसोडे हा देखील खाजगी रुग्णालयामध्ये जिथे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत तो देखील काय म्हणला याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण सविस्तर समजून घेणार आहोत. काय झाले पूर्ण प्रकरण, कोणाचा हात होता, कोण मास्टरमाइंड होता, काय कारण होतं, याच्यावर हल्ला करण्यामागचं काय नेमकं कारण होतं. चला पाहूया स्पेशल रिपोर्ट. एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला. पुण्यातील एक तरुण जो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आपल्या कलेच्या जोरावर लाखो लोकांच्या दिलावर राज्य करत होता. तोच तरुण आज मृत्यूशी झुंज देतोय. होय, आपण बोलतोय प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडे बद्दल. महाराष्ट्रातील करोड लोकांना हा आक्या बनसोडे माहीत आहे. पण तो इतका प्रसिद्ध का झाला? वाघोलीसारख्या छोट्याशा परिसरात राहणारा एक साधा तरुण ज्याचं न्यू मेन्सवेअर नावाचे एक कपड्याचं दुकान आहे, तो अचानक सोशल मीडियाचा किंग कसा बनला? आकाशची कहाणी खूप मोठी रंजक आहे आणि त्याची ती हटके स्टाईल, त्याच्या मजेदार रील्स तरुणाच्या मनाला थेट बोवणारे आणि यामुळे तो बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आणि तो ज्या पद्धतीने जितक्या वेगाने लोकप्रिय झाला तेच त्याच्या काहीतरी कारण हल्ल्याच्या मागे निघतं का अशी काही चर्चा सुरू होती. इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तब्बल 2 कोटीहून अधिक लोकांचा पाठिंबा त्याला मिळाला आहे. तो फक्त रील स्टार नव्हता तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान होता. एकीकडे तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता तर दुसरीकडे तो आपल्या फॅशनला म्हणजे आपल्या स्वतःच्या कलेला जपत होता. त्याचा प्रत्येक व्हिडिओ काही तासामध्ये लाखो फॉलोअर्समध्ये मिलियनमध्ये व्ह्यूज यायचे. पण त्याला कुठे माहीत होतं हीच प्रसिद्धी, हीच लोकप्रियता एक दिवस त्याच्या जीवावर उठेल. त्याला कुठे माहीत होतं की त्याचे चाहते म्हणून मिरवणारे काही चेहरे त्याच्याच मागे हल्ले करत होते. अतिशय धक्कादायक प्रकरणाचं आता सत्य उघडकीस आलेलं आहे. मग हा हल्ला कोणी केला होता? हा हल्ला आकाशवर करणारा कोण मास्टरमाइंड होता याविषयी माहिती आता समोर आली. ती रात्र होती गुरुवारची. तारीख होती 3 जुलै. पुण्यातील वाघोलीच्या जुबाळे नगर परिसरात सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं. आकाश बनसोडे आपल्या न्यू मेन्सवेअर या दुकानात रात्रीचे साधारण 8:15 वाजले होते. दिवसभराचा थकवा होता. दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती. तेवढ्याच 3 जण अचानक दुकानात शिरले. त्याचे चेहरे अनोळखी होते पण त्याच्या डोळ्यात एक राग आणि क्रूरता स्पष्ट दिसत होती. काही काळाच्या आतमध्ये त्यांनी आकाशला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यापैकी एक जण ओरडला, थांब, तुझा गेमच करतो म्हणजे पुण्यातील विश्वात या जगातील अर्थ असा होता की तुला संपवून टाकतो. आकाशला काही समजायच्या आत, प्रतिक्रिया द्यायच्या आत तिघांनी आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावरती हल्ला चढवला. तो एक थरार होता. एक क्षणात सगळं काही बदलून गेलं. त्यांनी आकाशच्या पाठीमागून हल्ला केला. त्याच्या डोक्याच्या उजव्या भुवयाजवळ, ओठावर, अगदी पायाच्या मांडीवर त्यांनी निर्दयीपणे वार केले. आकाश हा रक्ताच्या थरोळ्यात आकाश खाली पडला, कोसळला. हल्लेखोरांचा उद्देश स्पष्ट होता. त्यांनी आकाशला जीवन सोडायचं नव्हतं. पण हा एक प्राणघातक हल्ला खुनाचा प्रयत्न होता. आकाश तर रक्ताच्या थरोळ्यात पडून राहिला होता. तिथून ते तिघेही पसार झाले. आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा करून काही काल वेळ लागला की नाही एका क्षणात बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण वाघोलीच्या परिसरात एकच खळबळ उडाली. मग पोलिसांनी अर्जंट तातडीने त्या तिघांना अटक केली. वेगाने चक्रे फिरवली. काही तासातच त्या तिघांना अटक करण्यात आली. मग त्यातूनच काही महत्त्वाचं सत्य उघड येणार होतं. अतिशय धक्कादायक प्रकरणाचं सत्य उघडच येणार होतं. कोण होता यामागचा मास्टरमाइंड? कोणी केला होता हल्ला? काय कारण होतं आकाशवर हल्ला करण्यामागचं? महत्त्वाची माहिती जी आता उघड होणार होती. एका प्रसिद्ध रील स्टारवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पोलीस देखील खडबडून जागे झाले होते आणि प्रकरण गंभीर होतं. वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखाच्या युनिट्सने तात्काळ सूत्रे हरवली आणि एकीकडे आकाशला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्याची प्रकृती चिंताजनक होती. तर दुसरीकडे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सापळा रचला. या प्रकरणी आकाशच्या मित्रांनी देखील ज्ञानोबा जाधव यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. मात्र 24 तासाच्या आत या प्रकरणात तिघांना बेड्या देखील ठोकण्यात आल्या. खराडी परिसरात राहणारे अनिकेत, दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने त्याचबरोबर एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी पोलिसांनी अटक केली. पोलिसांची ही कारवाई अत्यंत वेगवान होती आणि कौतुकास्पद देखील होती. पण खरी का? इथून पुढे सुरान होती. खरी कहाणी त्यात या तिघांना अटक झाली. पण प्रश्न अजून तोच होता, हल्ला का केला? या हल्ल्यामागचं कारण काय होतं? मागचा कोण मास्टरमाइंड होता? तर या तिघांचा आकाशसोबत अशी कोणती दुश्मनी होती त्याला थेट जीव मारण्याचा प्रयत्न केला? मग या तिघांच्या मागे कोणी मास्टरमाइंड आहे का? कोणतरी असा जो आहे का अजून पडद्यामागे राहून सगळी सूत्र हलवत होता? मग त्याच्या आईने देखील आरोप केलेला आहे. तर जो माझ्या आकाशला
खून करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याच्या मागे कोणतरी त्याच्या व्यवसायामधील असेल अशी माहिती देखील त्याच्या आईने दिली आहे. आता कोण होतं याच्या मागे मास्टरमाइंड, तिसरा चौथा कोण व्यक्ती होता जो या प्रकरणातील महत्त्वाची कडी बांधणार होता, हल्ल्यामागचं कारण काय होतं, कोण होता मास्टरमाइंड, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. पोलिसांनी अतिशय कमी वेळात म्हणजे 24 तासाच्या आत आरोपी कोण होते, ज्याच्यातले गुन्हेगार होते, CCTV फुटेज आणि इतर पुरावे घेऊन तातडीने त्याला पकडले. पण तपास सुरू झाल्यानंतर सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न होता, हल्ला झाला तरी का, म्हणजे हल्ला झाला होता दुसरंच काही झालं होतं. पोलिसांनी अटक केल्यानंतर अनिकेत वानखेडे, प्रवीण माने आणि ते जे अल्पवयीन मुलाची कसून चौकशी सुरू केली आणि पोलीस त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. मग या चौकशीत नेमकं काय समोर आलं, ज्याची वाट आता प्रत्येकजण पाहत आहे. कारण की 3 जणांनी हल्ला केला आहे. मग चौथा कोण आहे की जो त्या तिघाला ऑर्डर देत होता, या तिघाला कोणतरी पैसे देऊन त्याच्याकडे पाठवलं होतं का, की असा एखादा व्यक्ती ज्याची आकाशची मोठी दुश्मन होती पण तो स्वतः नाही. आता त्यांनी तिघाला सुपारी देऊन पाठवलं होतं का, अशी देखील चर्चा सुरू आहे. मग आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शक्यता देखील वर्तवल्या जातात. पहिली शक्यता अशी आहे की वैयक्तिक वादातून आकाशचं कोणासोबत भांडण झालं होतं का, आकाशचा कोणाचा जुना वाद होता, हे देखील महत्त्वाची शक्यता आता पडताळली जाते. दुसरी महत्त्वाची शक्यता अशी की व्यावसायिक स्पर्धा, आकाशचं मोठं कपड्याचं दुकान आहे आणि कपड्याचं दुकान असल्यामुळे तो स्वतः रील स्टार आहे, त्यामुळे त्याची विक्री आणि त्यामुळे जो सेल आहे तो त्याच्या दुकानात लोकप्रिय एकंदरीत जास्त आहे. त्या दुकानाची स्पर्धा कोणाला तरी त्या ठिकाणी खुपत असेल किंवा त्याचा व्यवसाय खुपत असेल, त्यामुळे त्यांनी ठिकाणी हल्ला घडवून आणला असेल का. तिसरी सर्वात मोठी शक्यता ती म्हणजे प्रसिद्धीमुळे निर्माण झालेली असूया. आता या हक्काची लोकप्रियता गगनाला भिडली होती आकाशची आणि त्याचा एक चाहता वर्ग तयार झाला होता. त्याच्या दृष्टीने खूप मोठा यश हे होतं, पण हे यश तर शत्रूला खुपत होतं आणि शत्रूला त्याच्या पोटी ईर्ष्यापोटी तयार झालेली होती. मग म्हणूनच त्याला संपवण्याचा कट रचला गेला का, ही एक शक्यता याच्यात आहे. चौथी शक्यता अशी एक होती, कोणी सुपारी दिली होता, कोणतरी या तिघांना पैसे देऊन आकाशवर हल्ला करायला सांगितलं होतं का. जर तो व्यक्ती कोण आहे, तोच या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड आहे का, तर या सर्व प्रश्नाची उत्तर आता पोलीस शोधत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांच्या प्रश्नापुढे काय बोलले, त्याने कोणाचं नाव घेतलं, या हल्ल्याचा कट कोणी रचला गेला, या सगळ्याची प्रश्नाचे प्रकरण अधिकच गुंतागुंतीस बदलत. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे, तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले ते म्हणजे उपचार घेत असलेल्या आकाश बनसोडे आणि आकाशची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी तो धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती सूत्राकडून समजली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आकाश शुद्धीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाब देतो हे देखील महत्त्वाचं समजणार आहे. या प्रकाराची पुढील दिशा आता ठरणार आहे. हल्लेखोरांना ओळखता येता आले का, अंदाज काय, त्याच्या हल्लाखोर कोण असावा. आकाशचा एक शब्द या प्रकाराला मास्टरमाइंडचा चेहरा समोर आणू शकतो. संपूर्ण महाराष्ट्राची लाखो चाहते लवकर बरोवा यासाठी प्रार्थना करायत आणि ते या हल्ल्यामागचं सत्य जगासमोर आले याची देखील वाट पाहते. सध्या तरी पोलिसांना तिघाला अटक केली असली तरी या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजून पडद्याआड आहे का, ते देखील तिघातलाच एक आहे, या ठिकाणची अजून माहिती मिळाली नाही. त्यामुळेच लवकरच हे जे सत्य उघडकीस येईल अशीच आपण माहिती करूयात. तर ही माहिती होती रील स्टार आकाश बनसोडेच्या हल्ल्याची कहाणी. एक उदासीन कलाकाराला संपवण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यावर पोचवूयात. आणि तुम्हाला पाहायला गेलं तर प्रकरणाचं तुमचं काय मत, या हल्ल्यामागे कोण असू शकतं, या हल्ल्यामागे काय कारण असू शकतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो, अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी, सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.